हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे। स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये। माझं नाव आहे ज्योती, माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल अंश JRK ब्लॉग्स। आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। कमेंट जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक पाहिला तर खूप छान होईल। मी बनवणार आहे आज नवीन काही बी नाही, भेंडी फक्त भेंडी बनवणार आहे। व्हिडिओ कसे वाटले ते जरूर सांगा, कमेंट करत जा। कमेंट केल्याच्या नंतर मला रिप्लाय वगैरे दिल्यास चांगलं वाटतंय, किंवा मला समजते की माझे व्हिडिओ कोण कोण बघू लागलेत। पुन्हा आणखीन मी आज जाणार आहे बाहेर, का कारण महिन्याचे ग्रोसरी संपलेली आहे। मी भरणार आहे डिमांडहून। लातूरचं डिमांड पाहायचं असेल तर कंटिन्यू व्हिडिओ बघा। आता बघा मी भाजीपाला भरले 2 दिवस झालं, मग आता मी भरणार आहे काय पूर्ण राशन। आता आलेत गणपती, पुन्हा नंतर लक्ष्मी, ह्याच्या खरेदी पूर्ण करावं लागते। त्याची तयारी आताच केली तर चांगली गोष्ट आहे। मग हळूहळू चालू केली मी तयारी। म्हणजे तयारी म्हणतं काय, फक्त घरचं एक ग्रोसरी सामान तेवढंच, खाण्यापिण्याचे संपले ते। आणि ते इकडं डिमांडमध्ये कसं आहे, डिस्काउंटमध्ये प्रोडक्ट्स भेटतात मेन, त्याच्यामुळे आम्ही तिकडूनच आणतो। बघा व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता बघा। आवडल्यास सांगा, व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करा। काय मिस्टेक होत आहे ते सांगा। नवीन आहे मी, समजून घ्या। मी बनवत आहे भेंडीची भाजी। आज मीठ टाकून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले। 5-10 मिनिट मी मीठ टाकून ठेवते, काकांच्यावर केमिकल वगैरे असते म्हणून निघून जाते मिठाच्या पाण्याने। मी तसंच करते, कंपल्सरी भाजीपाला आणले ना मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते, का त्याच्यावरलं पूर्ण केमिकल हे निघून जाते। कुठं कुठं सगळीकडे सेमच नसते ना, कुठं पण लोळून ठेवलेले, कुठं ताजे असतात। इकडं कसं मार्केटमध्ये कुठं बी असं ढिगारी टाकलेले असतात, त्याच्यामुळे मी मीठ टाकूनच धुते। माफ करा, माझ्या भेंडी बनवण्याची भाजी बनवण्याचा व्हिडिओ कंप्लीट पूर्ण झालाच नाही। मोबाईल स्विच ऑफ झाला, चार्जिंग संपली होती। डायरेक्ट मी काय केले, मी चपात्या बनवताना बघितले, लक्ष केले, त्यावेळेस मग पूर्ण नाही झालं व्हिडिओ। त्याच्यासाठी मी अर्धा चपात्याच बनवून टाकले। पूर्ण रेसिपी झालेली, मी प्लेट वाढलेली दाखवली डायरेक्ट। माफ करा ह्या समजून। आता मोबाईल अचानकच बंद झाला, मी लक्षच केलं नाही, मला वाटलं चालू आहे। चालू असतानाच आपोआप बंद पडला होता। हात खराब असल्यामुळे मोबाईलकडे लक्षच दिले नाही। मग पूर्ण रेसिपी खूप छान दाखवू केलं, आणि नंतर बघायला तर काय मोबाईलच बंद आहे। असं कोणाकोणासोबत झालं हे लक्ष देऊन सांगा बरं। खूप छान मी रेसिपी सांगितली होती, तेवढी माझी मोबाईल बंद पडल्यामुळे हे झालं। बघा मी चपात्या केली, आता पूर्ण प्लेटच वाढलेली डायरेक्ट दाखवते मी। म्हणजे पूर्ण केलते मी, सेटिंग वगैरे सगळे केले होते, ठेवले होते मोबाईल चालू करून, ऑटोमॅटिकलीच बंद झाला। मी करते अशा चौकोनी टाईपच्या चपात्या। आमच्या इकडे कसं मोठ्या मोठ्याच लागतात चपात्या, ती बारक्या 10 खाल्या आणि 5 खाल्या म्हणतात, म्हणून आमच्या इकडे नाही जमत। आमचे म्हणजे घरचे कामं खूप हार्ड करतात, मटेरियल वगैरे ह्याचे कामं करतात, मग त्यासाठी कधी नाही जमत, नाही असं नाजूक खाणं जमत नाही आम्हाला। आमच्या इकडे अशाच मोठ्या मोठ्या भाकरी, मोठ्या मोठ्या चपात्या राहतात। बघा तुमच्याकडे कशा राहते ते कमेंट करून सांगा। आता ते राहतात कोणाकोणाच्या तसे, ते टाईप बी ते मला हॉटेलमध्ये सगळे एक तळा हाता एवढ्या चपात्या चौकोनी चौकोनी राहतात। बरं नाही, आपल्याला तसं नाही जमत। बघा आवडली की सांगा रेसिपी, कधीतरी नंतर मी सांगन तुम्हाला। बघा मी लगेच आली डिमांडला, मग खूप मोठं डिमांड आहे, इथून अर्धा तास लागतोय आम्हाला जायला। म्हणजे आमच्या घरापासून अर्धा तास लागते जाण्यासाठी। बापरे ट्रॉल्या बघा बघा किती ट्रॉल्या येतात, सगळ्या बाहेर दिसायचं मला तर। लोक आले का नाही की मध्ये असं वाटाले। लवकर गेलतो आम्ही, लवकर म्हणतं 12 वाजले होते, 12 वाजता गेलतो दुपारी। गर्दी कमी असते, व्हिडिओ वगैरे करता येईल मला तर। बरं एवढं करायचं तर व्हिडिओ करायला परमिशन नाही। मी गपचूप तुम्हाला दाखवण्यासाठी थोडासाच केले, इथं पर्स सील करण्यासाठी आलते, मध्ये नेऊ देत नाहीत पर्स वगैरे। शेंगदाणे मध्ये गपचूप केले होते मी, थोडाच केले होते। आवडल्यास सांगा मला। आता इथली जर कधी बघण्यात प्रसंग आला तर मला अवघडच आहे, तरी तुमच्यासाठी मी थोडंफार केलं ते दाखवण्यासाठी। बघा आता आलो बाहेर आम्ही, आता येणार बाहेर। एवढंच केलं, नंतर पूर्ण घेतलं, पूर्ण बाहेर आल्याच्या नंतरच तुम्हाला मी भेटले। हे लूजमध्ये भेटते, मी लूजमधलंच घेते सगळं, लूजमधलंच मला चांगलं वाटतंय। बघा आम्ही आलोत बाहेर, पूर्ण घेतली ग्रोसरी, आता बाहेर बसलो। खूप झालं तर आता नाही म्हणजे 3 घंटे झालं आम्हाला येऊन। 3 घंट्याच्या नंतर म्हणलं आता एवढं सगळं झाले, आता खाऊन घेऊ जरा थोडं म्हणले ह्यानी। मग घेतलो आम्ही आईस्क्रीम, कोण घेतलो, मग ते खाल्लो, मस्त आलो घरी। आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवत आहे मी ग्रोसरी आणलेली, अर्धी बाहेर आहे, अर्धी घरात आहे। जेवढी झाली तेवढी दाखवले। लेकरं एक 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 काढत होते बाहेरल्या रूममध्ये, मी मध्ये बसले होते।
त्याच्याने एक एक आणून ठेवत होते. बघा आता इतकं सगळं आणले मी. काय काय आणले बाबा मला थोडंफार दिसायला मी ते सांगते बरं. पोहे आहेत, साखर आहे, आता साखर लागते, पोहे लागतात, म्हणजे आपण रेसिपी जी बनवतात ते. आणि जास्त करून हीच भरते मी तिथं प्रोडक्ट्सच. लूजमध्ये इथं भेटतात आणखीन कमी ह्याच्यामध्ये. हे भांड्याचं लिक्विड मला कंप्लीट 3 महिने जात आहे. हे एकावर एक फ्री आहे. म्हणून मी कोणती बी गोष्ट डिमांडमध्ये काय करते, जी फ्रीवाली ऑफरवाली आहे तीच घेते बरं, खरं सांगायचं. आणि ह्याच्यामध्ये आपला फायदा बी आहे का, कारण एक घेतलं त्याची क्वांटिटी डबल राहते. फक्त इतकंच की कमी एक फायदा थोडाफार होते आपला. म्हणून काय म्हणते ती गेट 1 बाय 1च घेते मी पण. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.